नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे परिणाम. गोष्ट खरी आहे, 100% सत्य आहे. याचे पुरावे मिळाल्यानंतर सोनी प्रथम स्तब्ध झाली, बधीर होऊन बसून राहिली. काळ जणू थबकला होता. वाराही व्हायचा थांबला होता. पण थोड्याच वेळाने ती भानावर आली. एकदा आधी रोहनलाच विचारायला हवं. तिला मनात वाटलं, तो म्हणेल हे सगळं खोटं आहे. कदाचित सोनीनं त्याच्यावर संशय घेतला म्हणून तो संतापेल, रागवेल, अबोला धरेल. मग त्याला कसं समजवायचं, क्षमा मागायची, त्याचा राग रुसवा कसा घालवायचा याचीही उजळणी तिच्या वेड्या मनात करून टाकली. पण तसं घडलंच नाही. रोहननं सत्य स्वीकारलंच, अगदी निसंकोचपणे, खरं तर निर्लज्जपणे. सोनीला वाटलं आतापर्यंत ज्या घराला, संसाराला आपलं सर्वस्व समजत होती तो फक्त काचेचा शोपीस होता. वाऱ्याचा झोत आला आणि तो फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले. ते विखुरलेले काचेचे तुकडे आणि कण वेचताना मन रक्तबंबाळ झालं. त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली होती आणि हे पहिलं भांडण त्यांच्यात झालं. नको असलेलं एखादं पृष्ठ औचित उघडावं आणि कॉम्प्युटर हँग व्हावा असं काहीसं झालं. रोहनची वाक्य तिच्या मनावर खोलवर आघात करून गेली. रडता रडता ती त्याला दूषण देत होती. त्याला नको नको ते बोलत होती. रोहन अगदी शांतपणे ऐकून घेत तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. पण सोनी आता ऐकणार नव्हती. तशी ती काही गरीब गाय किंवा बिचारी वगैरे नव्हती. चांगल्या सुधारक घरातली, सुबतेत वाढलेली, भरपूर शिकलेली मुलगी होती. कमवत नाही तर काय झालं, कमवू शकेल इतकं शिक्षण, इतकी योग्यता आहे तिच्याकडे. अशी कशी सवत उरावर नांदवून घेईल. 1 महिना दोघांमधलं शीतयुद्ध चालू होतं. शेवटी ही कोंडी फोडायलाच हवी म्हणून निर्धारानं तिनं सांगितलं, तुम्हाला त्यांना सोडावंच लागेल. आणि ते शक्य नसेल तर रोहननं शांतपणे विचारलं, तर मला वेगळं व्हावं लागेल. सोडू शकत नसाल तर मला अनेक दिवसापासून सोनीनं हा संवाद पाठ करून ठेवला होता. वेळ आली की ऐकवायचाच म्हणून. आता मात्र हे बोलताना तिचे डोळे भरून आले. रोहनला तेवढ्यात तिला भावनिक बनून गुंडाळण्याची संधी मिळाली. असं कसं सोडेन तुला? तुझ्यावर प्रेम आहेच माझं. आणि एकाच वेळी अनेकावर प्रेम करणं शक्य आहे माणसाला. आईबाप नाही का 2 मुलांवर सारखंच प्रेम करतात. दोघींपैकी एक हीच तर अडचण होती ना. तुला ऐकायचं असेल तर नीट बैस, मी कॉफी करून आणतो. त्याबरोबर तुला आवडणाऱ्या कुकीजही आणतो. सोनीचा संताप आता अनावर झाला. तिनं रोहनकडे एकदा आग ओकणाऱ्या डोळ्यांनी बघितलं आणि सरळ तोंड फिरवलं. एखाद्या मनोरंजक सिनेमाची गोष्ट ऐकल्याप्रमाणे मी हे सगळं ऐकून घेईन असं वाटलंच कसं तुम्हाला? तिनं तिरस्कारानं विचारला. पण रोहननं तरीही कॉफी करून आणलीस. तो सांगू लागला, आम्ही 3 कॉलेजात एकत्र होतो, एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होतो. जेव्हा त्यांना दोघींना समजलं की त्या दोघीही माझ्यावर प्रेम करतायत तेव्हा निर्णय त्यांनी माझ्यावर सोपवला. मी स्वतःच्या मनाचा कौल घेतला तेव्हा मलाही ऐकून परिस्थिती बरीच अवघड असल्याचं जाणवलं. मला दोघीही सारख्याच आवडत होत्या. मी त्यांना तसं सांगितलं. शेवटी निर्णय असा झाला की आता सगळं परिस्थितीवरच सोपवलं. मी माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा, त्यांचा एवढा छान बिझनेस. मला घर सोडून जायचं नव्हतं. मी इथेच धंदा सांभाळणार होतो. आता योगायोग असा की रीता मुंबईला आणि सारा बँगलोरला स्थायिक झाल्या. या दोन्ही ठिकाणी धंद्याच्या निमित्तानं मला बरेचदा जावं लागतं. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या शहरात जातो तेव्हा आम्ही मित्रतत्वाच्या नात्यानं भेटतोच. मग गप्पा, भटकणं,
विचारांची देवाणघेवाण, वादविवाद, खाणंपिणं सगळंच होतं. त्यात एक दिवस रोहननं कॉफीचा कप सोनीपुढे धरला. विचारलं, पुढे सांगू? कॉफीचा कप दूर सारत सोनीनं होकारार्थी मान डोलवली. एकदा माझ्या नेहमीच्या हॉटेलमध्ये रिनोव्हेशन चालू असल्यानं माझी राहण्याची पंचाईत झाली. रीताला हे कळलं तेव्हा ती मला तिच्या अपार्टमेंटमध्ये घेऊन गेली. वाटेत जोराचा पाऊस लागला. आम्ही दोघंही चिंब भिजलो होतो, गारठलो होतो, कारण रीताची गाडी वाटेत बंद पडली होती आणि टॅक्सी मिळत नव्हती. शेवटी एकदाचे तिच्या घरी पोचलो. गरमागरम कॉफी घेत गप्पा मारता मारता आमची मैत्री दैहिक पातळीवर कशी आणि केव्हा पोचली ते आम्हाला कळलंच नाही. मैत्रीची मर्यादा ओलांडली गेली हे खरं. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.